जो कन्सेप्ट आहे, मी एक तुम्हाला सांगतो सर. माझ्याकडे जे सभासदाचे मी फॉर्म तयार केले आहेत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवून देतोय मी. त्या जिल्ह्याचे श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण योजना. म्हणजे मुख्यमंत्री हे वाक्य टाकता येत नाही. त्यामुळे युवा कार्य प्रशिक्षण योजना टाकलेलं आहे. त्याचे सदस्य कंपल्सरी मला आकडेवारी खूप महत्त्वाची आहे. ती आकडेवारी, ते बुक माझ्याकडे जमा झाले पाहिजेत. त्या नंबर त्या फोटो सकट आलं पाहिजे. ते फोटो घेऊन मी स्वतः, मला काय तुमचं आधार कार्ड नको, तुमचा पॅन कार्ड नको, मला काही नको. फक्त तुम्ही जॉइनिंग केव्हा झाले आणि किती जण, कुठल्या गावातले, तुमचा नंबर, तुमचं रक्तगट, जे काय असेल ते असेल. जे असेल एवढी मुलं महाराष्ट्रातली कामापासून वंचित आहेत आणि बाकीची सगळी मुलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनी असेल, बँक असेल, त्या ठिकाणी ते परमनंट झालेले आहेत. फक्त एवढीच महाराष्ट्र शासनच्या सरकारच्या कोट्यामध्ये एवढी शिल्लक आहेत. तुम्ही जर ह्या मुलांचं काम केला तर ते 1,34,000 आकडा नाहीये. त्यांना मी काय सांगणार, 1,34,000 मधून फक्त आणि फक्त 20,000 मुलं किंवा 25,000 मुलं हे महाराष्ट्र शासनच्या याच्यामध्ये काम करतात आणि ह्या मुलांचा मात्र पगार झालेला नाही किंवा त्या मुलांना पुढं काय हे नियोजन नाही. बाकीच्या ज्या प्रायव्हेट आस्थापना आहेत किंवा प्रायव्हेट ठिकाणी जिथं कामाला होते त्या ठिकाणी ते परमनंट झालेले आहेत. सरकारला मी विनंती करणार, त्यांना विनंती करणार, की 20,000 मुलं जर तुम्ही आता जर काम त्या मुलांना जर दिलं तर 1,34,000 बेरोजगार आहेत हे मुलं म्हणणार नाहीत. आम्ही त्या ठिकाणी म्हणू की 1,34,000 मुलांना ह्या सरकारने काम दिलं. बरोबर, बरोबर. जर 20,000 लोकांना जर तुम्ही काम नाही दिलं, तर 1,34,000 म्हणजे 1,14,000 मुलं जे आहेत, ते मुलांचं ठपका. म्हणजे ते 1,14,000 मुलांनी जरी काम करत असले, तर 20,000 मुलं तुमच्या नावाने राखेल ओतून बोंबलणार, की 1,34,000 लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडलंय. बरोबर. मी सरकारने एवढ्या लोकांना फसवलंय. अशा पद्धतीची भूमिका होईल, तुमचा चुकीचा मेसेज जाईल. बघा तुम्ही 20,000 लोकांच्यासाठी तरतूद किती लागते पैशाची, तेवढी तरतूद करा आणि 20,000 मुलं तुमच्या सरकार गव्हर्नमेंटमध्ये काम करतात, त्या लोकांना न्याय द्या. 100% तुमचं काम होऊन जाईल आणि 1,34,000चं श्रेय घ्या. संपला विषय. बरोबर. हा जो मुद्दा आहे, हे जे आहे, हे सांगण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्यापाशी जाऊन शांत आणि संयमी पद्धतीनं उभारून, कुठेतरी चौकात उभारून, कुठेतरी असं बाकीच करून नाही, त्यांच्या जवळ बसून शांत आणि संयमी पद्धतीनं मीटिंग कशी होईल, ती मीटिंग सक्सेस कशी होईल, त्यावरती मी प्लॅनिंग करतोय आणि ते प्लॅनिंग आजपासून चालू झालं माझं. म्हणजे 29ला मी चालू करणार होतो. पण 29ला जरांगे पाटलांच्यामुळे माझं आंदोलन किंवा पुढली दिशा माझी थांबली गेली. 29 पर्यंत मी थांबलो होतो. मी 29ला फोन केला होता. पण 29ला जरांगे पाटील साहेब बसल्यामुळं तिथं माहोल बदलला. वातावरण बदललं गेलं आणि म्हणून मी पुन्हा ठरवलं, की यांचं संपल्यानंतर गणपतीची आरती संपू दे आणि आरती संपल्यानंतर पुढली दिशा ठरेल.